निवडणुका पार पडल्यात, सगळं काही झालं. कोणी म्हटलं ईव्हीएम मध्ये घोळ आहे, कोणी म्हटलं काय, कोणी म्हटलं काय. याच्यावरून आमच्यासारख्या सामान्य शेतकऱ्याला याचं काहीच देणं घेणं नाही. आता अशी अपेक्षा करू, एवढ्या मोठ्या मताधिक्यानं महायुती सरकार आलंय म्हटल्यावर 100% शेतीमालाला एक मोठ्या प्रमाणात भाव दिला जाईल आणि शेतीमालाच्या भावासाठी आता रावडावं लागणार नाही. कारण की तो विश्वास तुमच्यावरती शेतकऱ्याने दाखवला. शेतकऱ्याची कर्जमाफी असो किंवा इतर विषय असो, हे नक्कीच तुमच्यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी तुम्हाला प्राधान्य दिलं असावं असं म्हणायला हरकत नाही. ईव्हीएम मध्ये घोळा आहे, काय आहे, हा राजकीय उद्देश असतो किंवा राजकीय बोलणं आहे. सामान्य माणसाला याच्यावर कधी देणं घेणं नसेल आणि प्रत्येकाला वाटतं माझ्या मताचा मान सन्मान राखला जावा. त्यामुळे प्रत्येकजण